संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा गाथेमध्ये 2245 क्रमांकाचा अभंग आहे. अभंग असा आहे. कथा देवांचे ध्यान, कथा साधना मंडन, कथे ऐसे पुण्य अनेक नाही सर्वथा. ऐसा साच खरा भाव, कथे माझी उभा देव. मंत्र स्वल्प जना, उच्चारिता वाचे मना. म्हणता नारायण शनी जळते महादोष, भावे करिता कीर्तन तरी तारी अनेक जन. भेटे नारायण संदेह नाही म्हणे तुका. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी जनजागरणासाठी परमेश्वराची आराधना, भक्ती, ज्ञान, चांगले आचरण या प्रकारचा उपदेश त्यांच्या अभंगातून केलेला आहे. महाराज हे कीर्तन करत असत, जागरण करत असत. कथा महाराजांनी तर सर्व परमेश्वराला संपूर्ण आयुष्य अर्पण केलेलं होतं. म्हणजेच सुखच्या शोधामध्ये त्यांना सुखाचं, परमेश्वराचं प्राप्ती झालेली होती. परमेश्वर म्हणजे आनंद घन स्वरूप, जो प्रत्येक माणसात लपलेला आहे. आपल्याला त्याचा शोध घेणं आहे. आपलं आयुष्य भरगटलेलं भटकून जाऊ नये, भरगटलेलं राहू नये, यासाठी प्रत्येक माणसाचं जीवनात आल्यानंतर प्रथम कर्तव्य आपल्यातला आनंद शोधणे, आपल्यातला परमेश्वर शोधणे हे प्रमुख कार्य असलं पाहिजे. कथा देवाचे ध्यान, कथा साधना मंडन. महाराजांनी सांगितलं की मी कथा कशासाठी करतो. परमेश्वराची आराधना, परमेश्वराचं गुण हे कथेमधून महाराज सांगत असत. कथेमध्ये इतर गोष्टीला वाव नसला पाहिजे, इतर गोष्टीचं ध्यान नसलं पाहिजे, इतर गोष्टी सांगितल्या नाही पाहिजे. कथेमध्ये श्रोत्यांना फक्त आनंद घन परमेश्वराचं रूप याबद्दल विवेचन कीर्तन करताना केलं पाहिजे, असं महाराजाचं या अभंगातून सांगितलेलं आहे. कथा देवाचे ध्यान. कथा हे देवाचं म्हणजेच आनंद घन स्वरूप परमेश्वराचं ध्यान आहे. कथा साधना मंडन. कथा एक साधना आहे परमेश्वराकडे, आनंद घन स्वरूपाकडे आनंद प्राप्ती करण्यासाठी कथा एक साधन आहे. कथे ऐसे पुण्य अनेक नाही सर्वथा. कथा सांगत असताना दुसऱ्यांना आनंद घन परमेश्वराचे स्वरूप सांगत असताना श्रोत्याप्रमाणे वक्त्याला सुद्धा त्याचं श्रेय मिळतं. वक्ता सुद्धा आनंदित प्रफुल्लित असतो. वक्त्यामध्ये परमेश्वराचं ध्यान, परमेश्वराचं रूप समाविष्ट असल्यामुळे त्यातील तो आनंद, त्यातील समावलेला आनंद तो श्रोत्यामध्ये पसरविण्याचा, पाठविण्याचा त्याचा अट्टहास प्रयत्न असतो. ऐसा साच खरा भाव, कथे माझी उभा देव. कथा सांगत असताना त्या व्यक्तीमध्ये आनंद घन स्वरूप परमेश्वर अंतर्भूत असल्यामुळे, प्रगट झाल्यामुळे, वक्त्यामध्ये आनंदाचे स्रोत उगम झाल्यामुळे तो आनंदाचा भाव श्रोत्यामध्ये पसरवित असतो. कथेमध्ये
दुःखी माणूस नसतो, दुःखी माणूस सुखी होतो. कारण कथा ही आनंदघन स्वरूप परमेश्वराच्या स्वरूपाविषयी, रूपाविषयी, प्राप्त करण्याविषयी चिंतन केलेलं असतं. त्यामध्ये अवांतर गोष्टीला वाव नसतो. मंत्र स्वल्प जना उच्चारिता वाचे म्हणा. परमेश्वराचं कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये गुण गात असताना उच्चारिता वाचे म्हणा आनंद निर्माण होत असतो आणि त्यामुळे श्रोतेसुद्धा आनंदित होत असतात. म्हणता नारायणा शने जळती महादोष. ज्या ठिकाणी दुःखाला वावच नाही, दुःखाच्या गोष्टीचा उहापोहच केला जात नाही, अशा चिंतनात, अशा कीर्तनात, अशा प्रवचनात परमेश्वराशिवाय दुसरं काहीही सांगितलं जात नाही. परमेश्वर आनंदघन स्वरूपाचा आहे, तो प्रत्येकामध्ये समाविष्ट आहे. आनंद प्राप्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि कीर्तनातून तेच प्राप्त करण्याचा वक्त्यासहित श्रोतेही प्रयत्न करत असतात. त्यामध्ये श्रोत्याचा, वक्त्याचा काहीही स्वार्थ नसतो. वक्ता परमेश्वर आनंदघन स्वरूपाचं वर्णन करत असतो, श्रोता ते ग्रहण करत असतो आणि या प्रकारे आनंदी आनंद चहूकडे पसरलेला असतो. अशा प्रवचनात, अशा कीर्तनात, अशा परमेश्वर आनंदघन स्वरूपाच्या गुणगानात आनंदी आनंद असतो. आनंद मानायचा असतो, आनंद समजायचा असतो, दुःख पळवायचं असतं, दैन्य पळवायचं असतं. भावे करिता कीर्तन तरे तारी अनेक जन. वक्ता ज्याप्रमाणे एक परमेश्वराचा भाव मनात अंगीकारून कीर्तन करतो, प्रवचन करतो, तर तो श्रोत्यांना सुद्धा प्रफुल्लित करू शकतो, श्रोत्यांना आनंदित करू शकतो आणि त्याच्या प्रवचनात आनंदघन स्वरूपाचा परमेश्वर प्रगट होतो, आनंद प्रगट होतो. भेटे नारायण संदेह नाही म्हणे तुका. अशा प्रवचनात, अशा कीर्तनात परमेश्वर साक्षी असतो, परमेश्वर उभा असतो आणि तो त्या आनंदघन स्वरूपाच्या लहरी वक्त्यासह श्रोत्यामध्ये पसरवत असतो. याप्रमाणे या अभंगातून महाराजांनी प्रवचन करता, वक्ता, श्रोता यांचे प्रवचनाचा उद्देश काय असतो, श्रोत्याचा ऐकण्याचा उद्देश काय असतो, हा या अभंगामधून महाराजांनी आनंदघन परमेश्वराचं ध्यान करून, परमेश्वराचं रूप ऐकून पाहून आणि याप्रमाणे वक्ते आणि श्रोते दोघेही आनंदाच्या लहरीमध्ये कसे समाविष्ट होतील या प्रकारचा हा अभंग आहे आणि श्रोते आणि वक्त्यांना आनंद निर्माण करणारा हा अभंग आहे.